सजग अंबाजोगाईकरांचा केंद्र सरकारच्या विरोधात भव्य अंबाजोगाईत मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका काय? जेव्हापासून या देशात मोदी सरकार आलं त्या दिवसापासून या ठिकाणी या देशाला पनवती लागल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. नोटबंदी असो, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असो, पत्रकारांवरील भ्याड हल्ले असो, या ठिकाणी कोणीही या देशात सुरक्षित नाही. महिलाही त्या ठिकाणी, महिलांवरचे अत्याचार असतील तेही या ठिकाणी वाढलेले आहेत. प्रशासकीय यंत्रणाचा गैरवापर या मोदी सरकारकडून होत आहे. एक हुकुमशाह असल्यासारखं हे मोदी सरकार वागत आहे. आपण पाहतोय खासदारांची फोडाफोडी करत अनेक या ठिकाणी संविधान बदलाचा कार्यक्रम त्यांनी राबवला. त्याचबरोबर अनेक गोष्टी त्यांनी हुकुमशाहीप्रमाणे केलेल्या आहेत. जो या ठिकाणी या सरकारच्या विरोधात आवाज उठवेल त्यांना दडपण्याचा प्रकार या ठिकाणी हे मोदी सरकार करत आहेत. काही दिवसापूर्वी नीटचा पेपर झाला. हा नीटचा पेपर फुटला गेला. मात्र ज्यावेळेस या देशातून सजग नागरिकांनी मागणी केली की या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्या ठिकाणी या मोदी सरकारने याची कुठलीही दखल घेतली नाही. त्याचमुळे प्रसिद्ध सायंटिस्ट इंजिनियर सोनमजी वांगचुक हे जंतर मंतर येथे या ठिकाणी गेली 20 दिवस उपोषण करीत होते. लोकशाही मार्गाने उपोषण करत असताना त्या ठिकाणी या सरकारने त्या ठिकाणी कुठलीही तडजोडीची भूमिका किंवा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याचं रास्त ठरवलं नाही. मात्र ही रास्त मागणी असताना या ठिकाणी हे सरकार कुठल्या गुरवीत आहे आणि ज्यावेळेस ही लाट सर्वत्र देशभरात पोहोचत असताना त्या ठिकाणी हे आंदोलन दडपण्यासाठी या सरकारने पोलीस बळाचा वापर करत सोनमजी वांगचुक यांना मारहाण करत भरभराट त्या ठिकाणी नेले. या संविधानाने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार देत असताना ही लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. त्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली असून या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे ही काँग्रेस पक्षाची तसेच सर्व देशवासियांची भूमिका आहे. हे सरकार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावत असून हे सरकार तात्काळ काढलं पाहिजे व त्या ठिकाणी मोदी सरकारने शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे. यासाठी सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने सोनमजी वांगचुक यांच्या समर्थनात व जी त्यांची मागणी आहे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तो झालाच पाहिजे या मागणीसाठी उद्या अंबाजोगाईत भव्य लॉंग मार्च करण्यात येणार आहे. तर या लॉंग मार्चमध्ये अंबाजोगाईतील सजग नागरिक, विद्यार्थी, पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून त्याचबरोबर काँग्रेस पक्षही ताकदीनिशी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहे. तरी मी आपणास आवाहन करतो की या सजग अंबाजोगाईकरांच्या मोर्चात लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती.